रियालिटीशी कनेक्टेड सिनेमे करणारे दिग्दर्शक मधुर भंडारकर आणि कॅलेंडर गर्ल्स या सिनेमाच्या निर्मात्या संगीता आहेर हे दोघंही माझ्यासोबत आहे. आपण कॅलेंडर गर्ल्स या सिनेमाविषयी बोलतोय. तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत आहे. मधुरजी, म्हणजे तुमच्यापासूनच सुरुवात करावीशी वाटते, कारण कायम रियालिटी आपण बिग स्क्रीनवर तुमच्या मार्फत आम्ही बघतो आणि पुन्हा एकदा ग्लॅमरच्या मागचं सत्य आम्हाला कॅलेंडर गर्ल्स या सिनेमाच्या माध्यमातून कळत आहे. सगळ्यात आधी काय सांगावंसं वाटतं, कारण सिनेमा लवकरच रिलीज होतोय. मला वाटतं की कॅलेंडर गर्ल असा सब्जेक्ट, असा इश्यू आहे की लोक खूप बोलतात त्या संबंधात आणि इमोशनल सब्जेक्ट आहे. की किती वर्षापासून आम्ही ऐकतो की कॅलेंडर गर्ल म्हणजे काय, कुठून येतात ही मुली, कुठे जातात, काय होतं. एक वर्षाचा आमचा फेम असतो, टेन्युअर असतो, त्यानंतर ही मुली जातात कुठे, ते एक जिज्ञासा मला झाली. त्यानंतर मला वाटलं की एक पिक्चर चांगली कॅलेंडर गर्लवर बनवायला पाहिजे आणि संगीताजींनी सपोर्ट दिला आणि प्रोड्यूस करायची इच्छा दिली की मी प्रोड्यूस करते. वुमन ओरिएंटेड फिल्म आहे मोठी. आणखी मला वाटते की हा सब्जेक्ट प्रेक्षक, यूथ सर्वांना बघायला पाहिजे की कॅलेंडर गर्ल मागे काय असतं, कशी लोक येतात वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या सिटीपासून इथे शहरात मुंबई येतात, त्यानंतर ते कॅलेंडर गर्ल्स बनतात. एक वर्षानंतर कुठे जातात हे मुली, त्या संबंधात हे पिक्चर आहे. मैंने डिसाइड कर लिया है, मैं मॉडलिंग छोड़ रही हूँ. क्रिकेट लीग इस देश का सबसे बड़ा गैम्बलिंग अड्डा है. निर्माती म्हणून हा सिनेमा तुम्ही सिलेक्ट केला, त्याचबरोबर कुठेतरी असं वाटलं नाही का की कॅलेंडर गर्ल्स हा एक कम्प्लीट ग्लॅमरस असा सिनेमा आहे किंवा ग्लॅमर मागचं सत्य सांगणारा सिनेमा आहे, तर ते चेहरेही आपण ओळखीचे घ्यावे, नवीन चेहरे घेण्यामागे काय कारण वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की कॅलेंडर गर्ल्स म्हणजेच काहीतरी नवीन. हा फर्स्ट स्टेप आहे. ज्या मुलींना मॉडेल व्हायचं असेल किंवा काय, त्यांना असं वाटेल फर्स्ट अचीवमेंट जे आहे ते आपण कॅलेंडर गर्ल्सच्या माध्यमातून, आणि त्याच्यानंतर आपण एक वेगळी दुनिया बघणार आहोत. एक ग्लॅमरची फार मोठी जी दुनिया आहे, त्यांना वाटतं की हा फर्स्ट स्टेप आहे. आणि समजा जर आपण एस्टॅब्लिश आर्टिस्टला घेतलं असतं तर कुठेतरी त्यांचे वेगवेगळे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आड आले असते आणि आपण त्या रोलला जस्टिस करू शकलो नसतो. सोचा नहीं था कि धूप भी मिलेगी छाँव में, कभी रास्तों में भी सोचा नहीं था कि कांटे भी चुभेंगे पाँव में. कहाँ ले आई ख्वाहिशें है दर्द किए जो जसं आपण म्हणतोय की सिनेमा रियालिटीशी कनेक्टेड आहे आणि यात ह्या सगळ्या कॅलेंडर गर्ल्सला आम्ही पाहतोय, पण तुम्हीही अनेक वर्षांपासून या ग्लॅमर वर्ल्डमध्ये काम करताय, तर या मॉडेल्सला म्हणजे त्यांच्याबद्दल अनेक रिअल नावं ही समोर येतात, अनेक मॉडेल्सची नावं येतात, अनेक हिरोईन्सची नावं येतात की ज्यांनी खरं तर त्यांची ही स्टोरी आहे, तर कोण आहे असं? म्हणजे बघा की मी कधी पण पिक्चर बनवतो त्याच्यामध्ये एक लोकांमध्ये एक असं असतो की अरे किस पे फिल्म बना रहा है, कोण नट आहे की कोई बिझनेसमॅन आहे, जसं विजय माल्याचं पण नाव येतो, किस पे फिल्म बना रहा है. तर मला वाटतं लोकांनी पिक्चर पाहावा पहिला, त्यानंतर निर्णय घ्या की काय कोणावर बेस्ड आहे पिक्चर. आणखीन मला वाटतं कॅलेंडर गर्ल एक वेगळा माध्यम असतो. ह्याच्यामध्ये कॅलेंडर गर्ल्स एका वर्षाचा त्यांचा टेन्युअर असतो आणि त्यांना असं वाटतं की हा एका वर्षानंतर आमचा तर एकदम फुल आम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे, आम्हाला खूप यश मिळणार आहे आणि आम्ही एक वेगळ्या लेवलवर राहणार आहे. पण असं होत नाही. काय होतं
त्या संबंधात ही पिक्चर आहे. पण नक्कीच ही रिअल सत्य घटनेवर आधारित गोष्टच असेल या 100%. सिनेमाची जी मी स्टोरी सांगतो आहे. 100%. मी 75% मी पहिला पण उल्लेख केला असं की सत्य घटनेवर आहे. रिसर्च खूप केलं मी याच्यावर. 5-6 महिने आम्ही रिसर्च केलं. वेगळ्या वेगळ्या लोकाला, मेकअप मॅन, तुमचे आपले फोटोग्राफर, मॉडेल, एक्स कॅलेंडर गर्ल, खूप कोणी कोणी सपोर्ट दिला. कोण आले पण नाही समोर की नाही हमको नहीं बोलना बोल के, बट इट्स ओके. पण प्रचंड रिसर्च करण्यानंतर एक मटेरियल आम्हाला आला की आम्हाला वाटलं की असं पिक्चर बनवायला पाहिजे. तर मी तेच सांगतो की 75% पिक्चर खरी आहे, सत्य घटनेवर आहे. आणि त्याला डायल्यूट करायला आम्ही हे थोडं हे पण केलं कारण की लोकांना असं असतं की अरे आमचं टीका नाही करत, टीका करतात मधुर भंडारकर, आणखीन सेन्सर सगळं बघायला पाहिजे आम्हाला. बट जो पण हे पिक्चर बघणार त्यांना असं वाटणार की एक असा वर्ल्ड कधी आम्ही पाहिला नाही. कुछ है जो टूटा है, लगता खुदा भी आज हमसे रूठा है. कहाँ ले आई ख्वाहिशें, है दर्द की ये जो बारिशें, है गलती दिल की या फिर है वक्त की ये साजिशें. कहाँ ले आई ख्वाहिशें, है दर्द की ये जो बारिशें. घरी तुम्ही होम मिनिस्टर असतात आणि त्याचबरोबर आता फिल्म प्रोडक्शनमध्येही आलेला आहात, त्यामध्ये फायनान्स मिनिस्टरही झालेले आहात तुम्ही ॲक्च्युली. पण हे सगळ्या ज्या शेड्स आहेत त्या सगळ्या बाजू सांभाळणं किती सोपं वाटतं तुम्हाला किंवा किती चॅलेंजिंग वाटतं? आज या कॅलेंडर गर्लचा सब्जेक्ट सुद्धा जेव्हा मी ऐकला तेव्हा मला असं वाटलं की हा महिलांसाठी हा एक उत्तम विषय आहे की ज्या मुली या मॉडेलिंगच्या दुनियेत या जगात येऊ इच्छितात त्यांचा प्रवास कसा असेल आणि तो किती कठीण आहे आणि या मुली त्या प्रवासाला कसं पार पाडतात, हा एक चांगला संदेश आहे लोकांना आणि आई वडिलांना सुद्धा. जे आपली मुलं सगळ्यांना आज बॉलिवूडमध्ये यायचं आहे, सगळ्यांना मॉडेल्स व्हायचं आहे, सगळ्यांना खूप काय करायचं आहे, पण समाजाला हे एक खरं सत्य दाखवण्याचं काम मधुरजीने जे केलं आहे ना ते फार फार अप्रतिम आहे. मला वाटतं सगळ्या मुलांनी आणि सगळ्या त्यांच्या आईंनी आणि वडिलांनी जाऊन हा सिनेमा नक्कीच बघावा. कुछ पीछे छूटा है, कुछ है जो टूटा है, लगता खुदा भी आज हमसे रूठा है. कहाँ ले आई ख्वाहिशें, है दर्द की ये जो बारिशें, है गलती दिल की या फिर है वक्त की ये साजिशें. कहाँ ले आई ख्वाहिशें, है दर्द की ये जो बारिशें. चांदनी बार असो, पेज 3 असो किंवा फॅशन असो, कुठलाही सिनेमा असो, कायम रियालिटीशी कनेक्टेड आहात तुम्ही. पण कुठेतरी आता पुढे हे इमेज ब्रेकिंग काही विचार केलेला आहे का? कुठल्या वेगळ्या सब्जेक्टवर सिनेमा करणार आहात किंवा मधुर भंडारकर आम्हाला एखादी लव्ह स्टोरी डिरेक्ट करताना पाहायला मिळेल का? पहिला मी सांगतो तुम्हाला की एक स्टाईल असतं, दर हर फिल्म मेकरची एक स्टाईल असते, एक त्याची एक प्रतिमा असते की इस तरह की फिल्म बनाता आइए. मला वाटतं की मी इतकं वर्ष झाले, 13 वर्ष झाले की मधुर भंडारकरचा एक चित्रपटचा रिअलिस्टिक स्टाईल आहे. लोक बघतात, त्यांचे अपेक्षा असतात की मधुर की फिल्म आहे, सच्चाई दिखाएगा, रिअल दिखाएगा, खरं दाखवणार आहे. तर खूप कठीण असतं ग एकदम चेंज करावा, एकदम आता कॅन्डी फ्लॉस फिल्म बनवा या की आउट ऑफ द बॉक्स अशी फिल्म बनवायला असं खूप कठीण असतं. की एक प्रेक्षक आहे, एक ऑडियन्स आहे, ते मधुरचे सिनेमा बघतात की मधुर जो आहे सच्चाई दिखाता आहे, खरं दाखवतो सिनेमेमध्ये. मला वाटतं की खूप डिफिकल्ट होतं. लेकिन कदाचित मी रोमॅन्टिक बनू या इमोशनल बनू पिक्चर, पण त्याच्यामध्ये रियालिटी निश्चित असणार. कुठे पण ते डायग्रेस नाही करायचं. मला वाटतं की एक स्टाईल आहे ते मेंटेन करावं. मी ऋषिकेश मुखर्जी बासुदाचा मोठा फॅन आहे. टाइम तो आया है, मुश्किलों से किस्मत ने चैन से बनाया है. मौका हम ना छोड़े, तारों को निचोड़े, आसमां फोड़े, we will rock the world. मैंने डिसाइड कर लिया है, मैं मॉडलिंग छोड़ रही हूँ. क्रिकेट लीग इस देश का सबसे बड़ा गैम्बलिंग अड्डा है. यहाँ पे लोग रोने के लिए कंधा नहीं देते, मरने तक का इंतजार करते.
मराठी सिनेमा निर्मितीमध्येही तुम्ही आता पाऊल टाकलेलं आहे आणि दगडी चाळ या सिनेमाचा टीजर सगळीकडे व्हायरल झालेला आहे आणि बरेच फीडबॅक्स येत आहेत, कारण अरुण गवळी यांच्यावर सिनेमा आहे आणि कुठेतरी एक रिलेशन आहे तुमचंही त्यांच्यासोबत. तर या सिनेमाविषयी जाणून घ्यायला आवडेल. दगडी चाळ, मला वाटतं तुम्ही 2 ऑक्टोबरला हा सिनेमा नक्कीच बघावा. वेगळा सिनेमा आहे ॲक्च्युली, एकदम एक टिपिकल गँग वॉरवर हा सिनेमा नाही आहे, पण एक डॅडींचं जे वेगळं रूप आहे की ज्या पद्धतीची त्यांची एक पर्सनॅलिटी आहे, जे लोकांना खूप आवडतं, त्यांच्याबद्दल जे सत्य आहे तेही आहे. मला वाटतं लोकांना डॅडी खूप आवडतील हा पिक्चर बघितल्यानंतर. आणि वेगळा सिनेमा आहे. एक मोठी रोमॅन्टिक लव्ह स्टोरी त्याच्यामध्ये आहे. तर अंकुश चौधरीने खूप अप्रतिम छान काम केलेलं आहे. तर मला वाटतं की 2 ऑक्टोबरला हा सिनेमा लोकांनी नक्कीच बघावा. नक्कीच. आणि सॉरी टू इंटरप्ट, पण मला आत्ताच कळलंय की दगडी चाळ या सिनेमाचा दुसरा भागही आता येणार आहे आणि याचं शूटिंग सुरू झालेलं आहे. हे किती खरं आहे? हो, इनफॅक्ट आजच शूटिंग सुरू झालेलं आहे आणि एवढा सिनेमा सगळ्यांना आवडला आहे. अंकुशला आवडला आहे, मकरंदला आवडला आहे, सगळ्यांना एवढा आवडलेला आहे. तर हा सिनेमा बघूनच आम्ही हा निर्णय घेतला की पार्ट 2 बनवणं फार गरजेचं आहे. हे गणराया वारसा शक्तीचा लागला म्हणा, नाद खुळा भक्तीचा नाम घोषा भाळा भिडला. मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. नक्कीच. आणि मधुजी, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, तो म्हणजे सध्या दुष्काळ आहे आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांना खूप समस्या फेस कराव्या लागत आहेत, पण कुठेतरी अशा विषयावर कधी सिनेमा बनवणार आहात का तुम्ही? बघा, हे प्रॉब्लेम खूप बरीच वर्षापासून चाललेले आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, सर्व भारतमध्ये बघायला. मी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. मला आठवतं की 2008 मध्ये मला राष्ट्र पुरस्कार मिळालेले ट्रॅफिक सिग्नल संबंधात, आणि ती राशी त्यावेळेला मला माहिती आहे यवतमाळ आणि बुलढाण्याचे शेतकरी लोकांना मी ते डोनेट केलेलं. मला आता पण आठवतं. आणि नानाजी आता खूप चांगलं काम करतात आहे. आणि नक्की जर काय आम्ही सहयोग करू, पुरी इंडस्ट्रीला यायला पाहिजे एकत्र आणि सपोर्ट करायला पाहिजे महाराष्ट्राचे शेतकरी लोकांना. सब्जेक्टबद्दल मला वाटतं खूप लोकांनी बनवलेलं आहे, प्रयास पण चालू आहे, आणखी लोक आयडिया बघतात. असं का सब्जेक्ट मला वाटलं की ह्याला मी जस्टिस देणार, न्याय देणार आहे, तर डेफिनेटली बनवणार आहे. नक्कीच. पण सध्या बॉलिवूडवर अनेक टीका येत आहेत की बॉलिवूड समोर येऊन दुष्काळग्रस्तांना मदत करत नाहीये, तर यावर तुमचा काय टीका आहे? कारण तुम्ही कुठेतरी बॉलिवूडचा एक भाग आहात. नाही, मला वाटतं की आपले सिनियर्स खूप आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये. ते मी सांगतो सगळ्याला की हे लोकांना समोर यायला पाहिजे आणि सपोर्ट करायला पाहिजे. काहीतरी एक इव्हेंट, एक फंक्शन असं मोठा, त्याची राशी ते जमा करून आपले शेतकरी लोकांना द्यायला पाहिजे. आम्ही ते छोटे कॉम्पिटंट आहे, एवढे मोठे फिल्म इंडस्ट्रीचे मोठे मोठे स्टार्स लोक आहेत, ते लोकांना सर्वांना एकत्र यावं आणि त्यानंतर आपले शेतकरी लोकांना मदत करावायची, हे गरजेचं क्षण आहे. चलो, थँक्यू व्हेरी मच. कॅलेंडर गर्ल्स या सिनेमासाठी तुम्हाला दोघांनाही मनापासून शुभेच्छा. ऑल द बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश्वर पिलगरसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.